हॅलो, तू रडतेस? हे बघ आसावरी, तू शांत हो, आधी शांत हो. तू रडू नकोस. हे बघ, मी तुझ्याजवळ नाही आहे, पण असं समज की मी तुझ्या जवळच आहे. मला माहिती आहे जे काय चाललंय ते खूप कठीण आहे, समोर काहीही मार्ग दिसत नाहीये, पण 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 तू धीराने घे. सॉरी, तू तू हो अशी मान हलवलीस ना? हो. मला एक सांग, आत खोल मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय ना? हो. जुनं काहीतरी तुटल्याशिवाय नवं काहीतरी जोडता कसं येईल असावरी, नाही का? अगं, जुन्या कापडाच्या तुकड्यांपासून नवीन मऊ उबदार गोधडी शिवणारी तू, मी तुला काय सांगायचं? उसवलेली वीण घट्ट करणं आणि पुन्हा ती उसवणार नाही याची काळजी घेणं, यालाच तर संसार म्हणतात ना आसावरी. आसावरी, तुला ते जपान मधलं किंगस्टुकी आर्ट माहिती? नाही. जपान मध्ये ना क्रोकरी असते ना, क्रोकरी ती तुटली की ती फेकून नाही देत, पुन्हा ते जोडतात. ते जोडण्यासाठी चक्क ते सोन्याचा वापर करतात. ती क्रोकरी पुन्हा मजबूत पण होते, त्याचा तो तडाही सुंदर दिसायला लागतो आणि अर्थात त्याची किंमतही वाढते. तडा गेलेला नात्याचंही तसंच असतं ना. इथे फक्त त्या तड्यामध्ये, भेगेमध्ये भरायचं सोनं म्हणजे प्रेम. जितक्या विश्वासानं, प्रेमानं, मायेनं आपण तो गेलेला तडा जो आहे तो भरू, तितकंच ते नातं आणखीन सुंदर होईल, मजबूत होईल आणि त्याचं मोलही नव्याने कळेल. अहो, मी तुम्हाला नंतर फोन करते. मला काहीतरी आठवलंय. ठीक आहे, काळजी घे. किंगस्टुकी. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. ही साडी मी आता नेसू शकले नाही म्हणून काय झालं? याच साडीतून आता नात्याची वीण घट्ट होईल. आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, या नाजुकला सोहम, सोहम बाहेर ये. मला माहितीये तू आतमध्ये आहेस, आता ये बाहेर. काय कटकट आहे यार, जराही शांत बसू देत नाहीस. हे काय आहे सगळं? दिसत नाहीये, तुझेच कपडे आहेत. हो, पण ते इथे का आहेत?
तुझ्यासारख्या इंडिपेंडंट मुलीला माझ्यासारख्या मुलासोबत राहायला आवडणार नाही हे माझ्या लक्षात आलंय. म्हणून तुझं सगळं सामान काढून बाहेर टाकलंय. काय माझ्यासारख्या बुरसटलेल्या विचारांच्या मुलासोबत राहून तुलाही त्रास होईल आणि माझ्याही डोक्याला ताप होईल. त्यामुळे ना हे कपडे उचल आणि मग हवं तेव्हा हवे ते कपडे घाल आणि हवं तिथे जा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, पण मी प्लीज माझे सगळे कपडे घेऊ का? हा, हे सगळेच कपडे आहेत. अख्खं कपाट रिकामं गेलंय तुझं. नाही रे, थोडे बाकी आहेत. मी एकदा आत येऊन बघू प्लीज. बघ. थँक्स. आपण नंतर आतच थांबते म्हणू नकोस हा. नाही तर आपल्यात उगाच भांडणं होतील आणि आईला त्याचा त्रास होईल. नाही रे, असं नाही करणार मी. आलेच. हे काय करतेस तू? अरे, हे सगळंच्या सगळं मीच घेतलं होतं. विसरलास का तू? बरोबर, तुझ्या कसं लक्षात असणार ना. घरातल्या कुठल्या गोष्टींकडे तू लक्ष देत आलायस आजपर्यंत. पण सोहम, आपलं लग्न झालंय तेव्हापासून मी बघतेय घरात एकही पैसा दिला नाहीयेस ना तू. आणि तुला काय वाटतं रे, या सगळ्या गोष्टी घरात येतात कुठून? नाही. अरे हो, आणि मी इथे राहणार नसेन तर आता मी दिलेल्या गोष्टी तरी इथे कशाला हव्या ना. उगाच तुला केवढा त्रास होईल ना त्यांचा. हा शर्ट पण मीच दिला होता ना रे तुला, तुझं प्रमोशनचं गिफ्ट म्हणून. नकोय तुझं गिफ्ट, जा घेऊन जा सगळं. आणि काय बरं, येलो कलर तर तुला इतका छान दिसतो. मला स्पेशली तू खूप आवडतोस म्हणून मी हा तुझ्यासाठी घेतला होता. आणि काय बरं, बघ, तुझ्या इंटरव्ह्यू साठी ही पॅन्ट आपण शिवून घेतली होती माझ्याच पैशातून. ही पण राहू दे. आणि काय बरं, ए ब्लू कलर तर माझा फेवरेट आहे, त्यामुळे हा टाय पण मीच आणला होता तुझ्यासाठी. हा शर्ट, ही पॅन्ट पण मीच घेतली. सोहम, हा, जा घेऊन जा सगळं घेऊन जा. हे घेऊनच जाते मी. बट इफ यू डोंट माइंड, तू मला हा शर्ट काढून देशील? नकोय मला तू दिलेलं काही. हे घे. आणखी बघ काय राहिलंय का. रुमाल, नॅपकिन. हो, थँक्यू सो मच. अरे चा, ही पॅन्ट पण मीच दिलेली आहे. हा, मग तू काढतोयस का मी काढू? हे बघ, माझ्याकडे दुसरी पॅन्ट नाही आता घालायला. अरे बापरे, मग आता काय करायचं? माझ्याकडे इतके सगळे कपडे ठेवायला दुसरं कपाट नाहीये. काढतोयस? अरे बेडशीट. सरांना बाहेर हाकललंस तसंच मला पण हकलवण्याचा पूर्ण प्लॅन झाला होता ना. उगाच काहीतरी बडबडू नकोस. पण अर्थात तू सरांना बाहेर काढून उपयोग काहीच झाला नाही, कारण सर इथेच आहेत आईन बरोबर. ते इथेच आहेत म्हणजे सर कुठेच गेलेले नाहीयेत, मुळात ते जाऊच शकत नाहीत. पण ते कळण्याची दृष्टी जर तुझ्याकडे राहू दे ना. तू तो पडलेला टाय उचल आणि बाकी सगळं नीट आवरून घे. आई, शुभ्रा, काय ग झोपली नाहीस अजून? नाही, मला झोप नाही येते. का ग, काय झालं? माहित नाही, आईची खूप आठवण येते. मी आज एक दिवस इथे झोपले तर चालेल? अगं चालेल का विचारते, झोप ना. थांबे, मी पटकन आवरते. हा,
शुभ्रा अगं किती थकलेली दिसतेस तू. काय झालंय? तू तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ का? तुला छान बरं वाटेल बघ एकदम. प्लीज लावा. ये बस अशी मी आली हं, तेल घेऊन. एकदम शांत वाटेल बघ तुला. आई उद्या दसरा आहे ना. खूप तयारी करायची बाई उद्याची. उद्याची सगळी तयारी मी करणार आहे. म्हणजे पूजेच्या तयारीपासून स्वयंपाकापर्यंत सगळं मी करणार आहे. सगळं तू कर. शुभ्रा हं? काय ग? काय झालं बाळा? तुझं आणि सोहमचं भांडण झालं का? काय ना शुभ्रा, नवरा बायको मध्ये भांडणं होतच असतात, पण त्या भांडणाने तुमच्यामधलं अंतर वाढण्याऐवजी कमी झालं पाहिजे. दोघांच्या आयुष्यात आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी एकच गोष्ट असते, ते म्हणजे प्रेम. उद्या दसरा आहे ना, आता जुनं सगळं विसरून जायचं आणि छान नव्याने सुरुवात करायची. काय गो बाळा, पटतंय का तुला माझं म्हणणं? हो आई. तर मी पण बघतो अभिजित राजे कसे घरात येतात ते. किचनची खिडकी. अगं बाई, फोन माझा. बोला बोला, मी तसंही झोपते. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो, आसावरी, अगं तुझ्याशीच बोलायचं होतं. का? काय झालं? पटकन खिडकीपाशी ये ना. अगो बाई, अहो अहो परत तुम्ही खाली आलात की काय? अहो असं काय करता? कशाला येता असे रात्री अपरात्री? मी आले खिडकीशी, मला दिसत नाही खाली कुठे तुम्ही. वर बघ, वर. अगो बाई, अहो तर वर कुठे आहात तुम्ही? चंद्र दिसतोय? हो, खूप सुंदर दिसतोय. चंद्र इतका सुंदर दिसतोय ना की तुझी आठवण आली. आपण एकमेकांबरोबर आहोत असावे आणि कायम एकमेकांबरोबरच राहणार आहोत. न ये चांद होगा न तारे रहेंगे मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे. न ये चांद होगा. घरच्या सगळ्या खिडक्या उघड्या आहेत. रोजच असतात की या अभिजित राजेला घरात घुसता यावं म्हणून या दोघींचा प्लॅन नसेल ना? चंद्रालाही हेवा वाटावा अशी एक अबोल चांदणी आहे पृथ्वीवर. बघा, ते असं काहीतरी बोलता ना आणि मग मन जिंकून घेता. अहो आता पुरे 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 झालं कौतुक. खरंच मनापासून सांगतोय. आई, अहो मी फोन ठेवते हा, मला बबड्या हाक मारतोय. उद्या फोन करते हा तुम्हाला. आई, आई. सोहम, सोहम कुठे आहेत ते? कोण? सोहम, काय झालंय? तू काय शोधतोय? राजे कुठे आहेत? कुठे आहेत? मी आवाज ऐकला. आई आता त्यांच्याशी बोलत होती.
काय बरं आहेस ना? ते ह्या घरात राहत नाहीत माहित नाहीये का? तुला काय स्वप्न वगैरे पडायला लागली की काय अभिजित सरांची? मला माहितीये ते इथेच आहेत. मी आलो म्हणून घाबरून खिडकीतून नाही ना उडी मारली. काय बडबडतोयस तो? अरे हा एक मिनिट. मी तुला मगाशी म्हणाले की सर कुठेही गेलेले नाहीयेत, ते आईंबरोबरच आहेत. याचा अर्थ तू असा घेतलास? अरे वेड्या, मला म्हणायचं होतं की सर इथेच त्यांच्या मनात आहेत. मी यांच्याशी फोनवर बोलत होते. हसायला काय झालंय? मला माहितीये ते इथे नाहीयेत. काय हिंमत त्यांची इथे यायची? शुभ्रा, काय झालं ग बाळा? खोकला झालाय का? हो आई, डोकं दुखतंय आणि ना सर्दी खोकल्यामुळे तर झोपही लागत नाहीये. तर उद्या सकाळी लवकर जायचंय ऑफिसला. मी एक काम करते, बाहेर जाऊन झोपते. उगाच तुम्हालाही त्रास नको, तुमची झोप मोड नको. नको तू झोप, इथेच झोप, आडवी हो. अगं तुझ्या सर्दी खोकल्याचा तुलाही त्रास नको. बस. हा, मी तुला विक्स पेपर अप लावते. बाबड्याच्या लहानपणापासून त्याला सर्दी झाली, खोकला झाला, त्याचं डोकं दुखलं, त्याला मी नेहमी हेच लावते. यामुळे तुला लगेच मिळेल सर्दी खोकल्याच्या 6 लक्षणांपासून त्वरित आराम. बघ, आता तुला छान झोप लागेल, एकदम शांत. गुड नाईट. गुड नाईट. काय सोहम, आज लवकर उठलास? लवकर उठायला झोप तर लागायला हवी. का रे, काय झालं? शुभ्राने अभिजित राजे घरीच आहे असं सांगून मला रात्रभर जागवला आणि नंतर तोंड वर करून हसत होती माझ्यावर. तुझ्या आगाऊ बायकोला वेळेच आवर घाल ना. आवर तर घालणारच आहे मी. सतत त्या अभिजितची चमचेगिरी करत असते. माझ्यावर असते काय? आता सगळ्यांनाच रडवतो बघ. नाही डिवोर्स घडवून आणला ना तर नावाचा सोहम कुलकर्णी नाही मी. डिव्होर्स? कोणाचा डिव्होर्स? ऑब्विसली आई आणि राजेंचा. वाट बघ, त्यांना बघून डायबिटीस व्हावा ना, एवढं गोड वागतात एकमेकांशी. भरभरून प्रेम वाहत असतं नुसतं. ते उभ्या आयुष्यात एकमेकांना डिव्होर्स देणं शक्यच नाही. बघशीलच तू. आता डिवोर्स पेपरवर सही करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही ठेवणार आहे मी त्यांच्या पुढे. आता तो राजे आणि आई कायमचे वेगळे होणार.